मित्रांनो, पेसमेकर या यंत्राबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आपल्या कोणाला तरी पेसमेकर बसवलं आहे. आपल्याला कुतूहल होतं की पेसमेकर म्हणजे नक्की काय. आज आपण ते जाणून घेऊयात. माझं नाव डॉक्टर अभिजित पळशीकर आहे. मी मागची 18 वर्ष पुण्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतो आहे. आपण असं बघूयात की आपल्या रूममध्ये 2 सिस्टीम असतात. एक खेळती हवा असते आणि दुसरी इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. तसंच हृदयामध्ये 2 सिस्टीम असतात. एक सिस्टीम असते रक्त पुरवठा करणारी, जी थांबली की आपण त्याला हार्ट अटॅक असं म्हणतो. दुसरी सिस्टीम असते जी आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसते, ज्याला आपण इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणतो. एक्झॅक्टली आपली रूममध्ये असते तशीच इलेक्ट्रिकल सिस्टीम नॅचरली हृदयामध्ये असते. याचं काम काय असतं की हे हृदयामध्ये ठोके उत्पन्न करतं, ज्याला आपण नॅचरल पेसमेकर असं म्हणतो. आणि तिथून एक वायरिंग खालच्या कप्प्यामध्ये आणि सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये दिलेली असते. हे कंडक्शन सिस्टीम असते. बऱ्याच वेळा काय होतं, हे जे नॅचरल पेसमेकर असतं हे जन्मजात खराब असतं किंवा वयामानानुसार ही इलेक्ट्रिकल सिस्टीम खराब होते. म्हणजे आपलं वय जेव्हा 70-80 वर्षाचं होतं तेव्हा इलेक्ट्रिकल सिस्टीम काम करेनासे होते. हृदयाचे ठोके ज्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजे त्या प्रमाणात तयार होणं बंद होतं. नॉर्मली माणसाचे ठोके हे 70 ते 100 या दरम्यान पडायला हवेत. आपण जसं व्यायाम करतो तसे ते वाढायला पाहिजेत. आपण जशी रेस्ट घेतो तसे ते कमी व्हायला पाहिजेत. हा झाला नैसर्गिक रिस्पॉन्स. परंतु ही इलेक्ट्रिकल सिस्टीम खराब झाल्यानंतर ठोक्यांची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळे हे ठोके 70च्या खाली यायला लागतात. हळूहळू ते 50-40च्या खाली जेव्हा येतात तेव्हा काय होतं की मेंदूला रक्तपुरवठा पुरत नाही आणि मग या रुग्णाला चक्कर येते, ज्याला आपण सिनकोप असं म्हणतो. बऱ्याच वेळा पेशंट उभ्या उभ्या धाडकन खाली पडतो आणि थोड्या वेळाने तो कॉन्शियस होतो. कारण काय झालेलं असतं की हृदयाचे ठोके त्याचे कमी झालेले असतात. मित्रांनो, ह्याचा आणि हार्ट अटॅकचा काहीही संबंध नाही. मग अर्थात ही इलेक्ट्रिकल सिस्टीम खराब झाली तर त्याच्यासाठी ती बदलण्याशिवाय दुसरा उपाय नाही. बदलणं म्हणजे आपण नॅचरल सिस्टीम ती उखडून दुसरी टाकू शकत नाही. आपल्याला नॅचरल सिस्टीमच्या ऐवजी दुसरी सिस्टीम बसवणं गरजेचं आहे, ज्याला आपण पेसमेकर असं म्हणतो. थोडक्यामध्ये हृदय आपल्या मुठी एवढं छोटं आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये बॅटरी, कॉम्प्युटर हा हृदयामध्ये बसवू शकत नाही. मग हे जे पेसमेकर नावाचं छोटंसं यंत्र असतं ते आपण त्वचेच्या खाली, स्पेशली खांद्याच्या खाली उजवीकडे अथवा डावीकडे टाकतो. याला छोटीशी सर्जरी असते जी आपण लोकल ॲनेस्थेशियाखाली करतो. साधारणतः 5 ते 6 टाके पडतील एवढंच इन्सिजन त्याच्यामध्ये असतं. त्वचेच्या खालून आतल्या आत आपण एक वायर हृदयामध्ये नेऊन ठेवतो आणि हे जे पेसमेकरचं यंत्र आहे ते त्वचेखाली पुरतो आणि त्याला 5-6 टाके घेतो. हे करायला आम्हाला 40 ते 50 मिनिट लागतात आणि हे जागेवरती भूल देऊन केलं जातं. पेसमेकर केल्यानंतर नॉर्मली रुग्णाला आपण 1 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी रुग्ण चालत घरी जाऊ शकतो. साधारण 12 दिवशी तुम्ही टाके काढले की मग पेसमेकरला कुठल्याही मेंटेनन्सची, कुठल्याही गोळीची गरज नाही आहे. आणि विज्ञान इतकं प्रगल्भ झालं आहे की या पेसमेकरला इंटरोगेट करण्यासाठी, तपासण्यासाठी आपल्याला ब्ल्यूटूथसारखे यंत्र मिळतं की ज्याने आपण ते पेसमेकर किती चालतं आहे, त्याची बॅटरी किती आहे, किती ठोके पुरवतं आहे, त्याची गरज आहे की नाही, हे सगळं आपण ॲनालिज करू शकतो. आता या पेसमेकरमध्ये बरेचसे प्रकार येतात. कुठला प्रकार वापरायला पाहिजे हे बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं. साधारण वर्गीकरण केलं तर पेसमेकर हे सिंगल चेंबर आणि डबल चेंबर अशा 2 वर्गीकरण आपण करू शकतो. सिंगल चेंबर म्हणजे एकच तार हृदयामध्ये जाते आणि राईट साईडच्या व्हेंट्रिकलमध्ये ती आपण बसवतो. हे सगळ्यात बेसिक पेसमेकर आहे जे जीवन वाचवण्यासाठी केलं जातं. दुसरं जे पेसमेकर आहे ज्याच्यामध्ये 2 तारा असतात, एक वरच्या चेंबरमध्ये असतं आणि एक खालच्या चेंबरमध्ये असतं. म्हणजे मित्रांनो, तुमचं माझं हृदय कसं पंप करतं तर आधी वरचा कप्पा कॉन्ट्रॅक्ट होतो, मग खालचा कप्पा कॉन्ट्रॅक्ट होतो. एक्झॅक्टली हे मॉडर्न पेसमेकर हे मिमिक करायला बघतात. त्याच्यामध्ये आधी वरचा कप्पा आणि मग खालचा कप्पा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ते नॅचरल पेसमेकरसाठी काम करायला लागतं.
गंमताचे मित्रांनो, इतके अल्गोरिदम या पेसमेकरमध्ये आलेत की त्या पेसमेकरला कळतं की तुमच्या ॲक्टिव्हिटीची लेवल किती आहे. नॅचरली आपण जास्त ॲक्टिव्हिटी केल्यानंतर जसे आपले ठोके वाढतात तसं ते पेसमेकर मिमिक करतं आणि त्यानुसार ते ठोके वाढवतं. गरज नसते तेव्हा ते कमी करतं. जेव्हा स्वतःचे हृदयाचे ठोके असतात तेव्हा ते फक्त लक्ष ठेवून असतं वॉचडॉगसारखं, आणि जेव्हा ठोका कमी होतो तेव्हा ते इलेक्ट्रिकल करंट देऊन ते ठोके वाढवतं. तर पेसमेकर खूप जास्त इव्हॉल्व झालेत. एक्झॅक्ट सल्ला विचाराल की कुठलं पेसमेकर वापरायला पाहिजे, तर नेहमीच डबल चेंबर पेसमेकर हे प्रेफर केलं पाहिजे, कारण ते तुमच्या माझ्या हृदयासारखं चालतं आणि लाँग टर्मसाठी चालतं. याच्यावरून आठवलं की पेसमेकरचं लाईफ किती असतं. नेहमीच प्रश्न पडतो की बाबा टाकल्यानंतर ते बदलायचं कसं, बॅटरी बदलायची कशी. अनफॉर्च्युनेटली सध्या तरी छोटीशी परत सर्जरी करून ती बॅटरी काढून आपल्याला रिप्लेस करायला लागते. पण दिलासा असा आहे की पेसमेकरचं लाईफ नॉर्मली 12 ते 15 वर्ष असतं, आणि जसं जसं विज्ञान प्रगल्भ होतं आहे तसं ते लाईफ वाढत चाललं आहे. तुमच्या हृदयाला जास्ती पेसमेकर लागलं, ठोके लागले तर ते लाईफ 12 वर्ष असेल. नाही लागलं तर 15, 18, 20 वर्षापर्यंत ते पेसमेकर चालतं. बऱ्याच वेळा ही शंका येते की आता मेटल टाकलं आहे, मग त्याच्यानंतर मेटल डिटेक्टरमधून आपण जाऊ शकू का, MRI करू शकू का. पण आजकालचे सगळे मॉडर्न पेसमेकर्स हे MRI कॉम्पिटेबल आहे. 3 टेस्ला MRIपर्यंत पण ते आरामामध्ये स्कॅनिंग करू देतात. म्हणजे उद्या समजा आपल्याला मणक्याचा, मेंदूचा, पायाचा, खुब्याचा MRI करायची गरज पडली तर हे पेसमेकर कुठलेही स्विच किंवा मोड न बदलता आपण MRI करू शकता. तर तुम्ही जेव्हा पेसमेकर करून घेत आहात तेव्हा ते सिंगल चेंबर आहे का डबल चेंबर आहे ते नक्की जाणून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे ते MRI कॉम्पिटेबल असलं पाहिजे याची दक्षता घ्या. देव न करो आज न उद्या आपल्याला समजा MRI करायची गरज पडली तर आपण त्याच्यासाठी तयार पाहिजे. पेसमेकरचं फॉलोअप मध्ये मध्ये घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या क्लिनिकला व्हिजिट देणं, पेसमेकर बाहेरून तपासणं की बाबा त्याचं कसं काय काम चालू आहे हे नक्की गरजेचं आहे. तुम्हाला आता प्रश्न पडेल की बऱ्याच वेळा आपल्याला अरे पेसमेकर करायचं म्हणजे ऑपरेशन आणि मोठी गोष्ट, पण विज्ञानाने एवढा चमत्कार केला आहे की आता मायक्रा नावाचं छोटंसं पेसमेकर येतं. आपण बंदुकीची गोळी बघितली असेल त्या साईजचं लिटरली. हे पेसमेकर आपण अँजिओप्लास्टी करतो तसं मांडीतनं उजव्या बाजूच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये टाकतो. होय मित्रांनो, ह्याला कुठलीही काटछाट, रक्तस्राव, हॉस्पिटलमध्ये राहणं हे काहीही नसतं. कुठलाही स्कार अंगावरती नसतो. हे पेसमेकर आम्ही आतल्यात लिटरली अर्धा तासामध्ये टाकतो आणि ती छोटीशी बुलेट तुम्हाला एक्सरेवर दिसू शकते जी तुम्हाला 10-15 वर्ष ठोके देऊ शकते. तर ह्याला आपण लीडलेस पेसमेकर म्हणतो, जे सगळ्यात लेटेस्ट आहे पेसमेकरच्या बाबतीमध्ये. पेसमेकरच्या बाबतीमध्ये जेवढे तुम्ही वाचाल त्याचे प्रकार आणि त्यानुसार ते ट्रीटमेंट केलेलं कधी पण चांगलं. बरेच वेळा आपण असंही ऐकतो की लहान मुलांना पेसमेकर लागतं. होय, देव किंवा निसर्ग कधी कधी चुकतो. म्हणजे हृदयातली इलेक्ट्रिकल सिस्टीमनी नॅचरली ठोके पुरवायला पाहिजे, ती कधी कधी लहान मुलांमध्ये तशी नसते. मग या छोट्या छोट्या मुलांना 5, 7, 10, 15 वर्षामध्ये लक्षणं नसताना पण ECG केला किंवा ठोके मोजले तर ते कमी आलेले दिसतात, आणि याच्यासाठी पेसमेकर करणं गरजेचं असतं. त्यामुळे लहान मुलगा असला तरी त्याला पेसमेकर लागलं ह्याला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे, पण ते तज्ज्ञ डॉक्टरांनी पूर्ण विचार करून टाकलेला कधी पण चांगलं.